कुणीतरी तुला घेऊन पळवण्याचा प्रयत्न झालेला आहे असा मेसेज फिरतोय. याची घटना आहे ही सर 9:30 वाजेची घटना आहे. 9:30. बरं. सॅमसंग जागेवर ते 3 लोक आले मला घ्यायला. जबरदस्ती मला बसवलं. येताना मी उडी मारून दिली आणि त्यांच्या मागे पळालो. त्याचं कारण तिचा प्रकार वगैरे नाही, ओळखीचं काही कोणी लागत नाही. मला फक्त न्याय मिळाला पाहिजे. उमराणे हादरले. 13 वर्षीय विद्यार्थ्याला पळवून नेण्याचा प्रयत्न. मुलाच्या धाडसामुळे संकट टळले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींचे चेहरे अस्पष्ट. उच्च दर्जाच्या कॅमेऱ्यांची ग्रामस्थांची मागणी. गावातील शांत वातावरणाला धक्का देणारी घटना मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी रात्री उघडकीस आली आहे. 13 वर्षीय शालेय विद्यार्थ्याला दुचाकीवरून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र मुलाच्या धाडस आणि प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार योगेश व्यंकट पगार यांचा मुलगा मयंक हा स्टेशनरी साहित्य खरेदीसाठी घराबाहेर पडला होता. गावातील एका चौकात अनोळखी मोटरसायकलवरून आलेल्या 3 व्यक्तींनी आम्ही तुला दुकानात सोडतो असे सांगत त्याला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. मुलाने नकार दिल्यानंतर त्याला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवण्यात आले. परंतु सांगितल्याप्रमाणे न उतरवता दुसरीकडे नेत असल्याचे लक्षात येताच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मयंकने मोठे धाडस दाखवत समोरील व्यक्तीच्या हाताला चावा घेतला व चालू गाडीवरून उडी मारून स्वतःची सुटका करून घेतली. दुचाकीस्वारांनी तात्काळ वेगाने पलायन केले. मुलाने गाडीचा क्रमांक लक्षात ठेवण्यासाठी त्यांच्या मागे धाव घेतली. मात्र क्रमांक मिळू शकला नाही. या घटनेनंतर ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. फुटेजमध्ये घटना स्पष्ट दिसत असली तरी झूम केल्यानंतरही संशयितांचे चेहरे स्पष्ट न दिसल्याने ओळख पटू शकलेली नाही. त्यामुळे तपासात काही अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी देवळा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान मुलाचे वडील योगेश पगार यांनी संबंधित गुन्हेगारांना तातडीने अटक करून आपल्या मुलाला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. आज माझ्या मुलाने धाडस दाखवले म्हणून तो सुरक्षित आहे, परंतु भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, दोषींना कठोर शिक्षा व्हावी असे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर गावात चिंतेचे वातावरण असून मुख्य चौक, शाळा परिसर, बाजारपेठ आदी ठिकाणी उच्च दर्जाचे HD सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सक्षम देखरेख यंत्रणा उभारल्यास गुन्हेगारांपर्यंत लवकर पोहोचणे शक्य होईल असे मत व्यक्त होत आहे. पालकांनी घाबरून न जाता मुलांना सतर्कतेचे धडे द्यावेत, अनोळखी व्यक्तीशी संवाद टाळावा व संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. उमराणे परिसरात या घटनेने खळबळ उडाली असून आरोपींना लवकर अटक होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. S9 TV न्यूज साठी कॅमेरामॅन भगवान देवरे समवेत शरद पवार, चिंचवे. तुझं नाव सांग. मयंक योगेश पगार. कितवीला आहे? 7वी. 7वीला. काल कुठं गेलेला होता सायंकाळी? आपण जर आता बघितलं तर मोबाईलवरती असेल किंवा सोशल मीडियावरती असेल अनेक मेसेज फिरतायत. व्हिडिओ मधून तू कुणीतरी तुला घेऊन पळवण्याचा प्रयत्न झालेला आहे असा मेसेज फिरतोय. नक्की काल तू तिथं गेलेला होता, त्या गाडीवरती होता, नक्की लोकांमध्ये हा काहीतरी एक संभ्रम निर्माण होतोय. नक्की घटनाक्रम काय आहे? तू सविस्तरपणे चर्चा करू आपण याच्यावरती. काय झालं? तू काल कुठं गेलेला होतास? माझ्या बहिणीच्या शाळेत मॉडेल एक्झिबिशन होतं. माझ्याकडे कलर होते पण त्याचा ब्रश नव्हता. मी ब्रशचे पैसे घेण्यासाठी पप्पांकडे गेलो. पप्पा कुठं होते? UPL पाहत होते पप्पा मॅच. किती वाजेची घटना आहे ही सर? 9:30 वाजेची घटना आहे. बरं, पुढं काय झालं? तिथून पैसे घेतले. मी गेलो. सॅमसंग जागेवर ते 3 लोक आले मला घ्यायला. ते लोक विचारायला लागले तुला कुठे जायचंय, आम्ही सोडून देतो. मी सांगितलं मला इथंच जायचंय, मी पाय जाईल. त्यांनी जबरदस्ती मला बसवलं. ते म्हणे मध्ये बस, पण मी काही मध्ये बसलो नाही. मी बाहेरून बसलो. मग ते मला दुकानाच्या जागे न घेता पुढेच घेऊन गेले. मग मी त्यांना चावायचा प्रयत्न केला, चावले. त्यांनी मला इथे नखही मारली. मग ते मी इकडे घेऊन येताना मी उडी मारून दिली आणि त्यांच्या मागे पळालो. त्याचं कारण होतं की मला गाडीची नंबर प्लेट व गाडीचं नंबर प्लेट व पप्पांना सांगायला जायचं होतं की मला हे माणसं घेऊन जात होते.
मग आता आपण जर बघितलं तर आपण आधी आपले आईवडील आपल्याला असं सांगत असतात की कुणी असे लोक दिसले किंवा अनोळखी माणसं दिसले तर आपण त्यांच्या गाडीवरती बसायचं नाही. मग नक्की तुला ह्या गोष्टीची आठवण विसर पडलेला होता की त्यांनी तुला जबरदस्ती केली गाडीवर? जबरदस्तीच केली होती. मी नाही म्हणत होतो, पण त्यांनी हात धरून बसवलं होतं मला गाडीवर. अच्छा. मग ज्यावेळेस तू गाडीवरून उडी मारली, चावा हम्म. घेतला त्यांना आणि त्याच्यानंतरून तू गाडीवरून उडी मारली आणि तिथं जर आपण त्या कॅमेऱ्यामध्ये जर आपण बघितलं तर त्याच गाडीच्या पाठीमागून तू पळत गेलेला आहे. नक्की तुझा पळण्याचा तिथं उद्देश काय होता? माझा उद्देश होता की मी गाडीची नंबर प्लेट पाहिली वा आणि पप्पांना सांगेल तो गाडीचा नंबर आणि पप्पा ते कोणाला सांगतील व ती गाडीचा शोध लागेल म्हणून माझा उद्देश हाच होता. आणि ती गाडी ज्यावेळेस निघून गेली तुला तो नंबर दिसला नाही. नाही दिसला. त्याच्यानंतरून तू घरी कसं कळवलं? घरी पप्पांचे मित्र होते ते जमा झाले, मग त्यांनी पप्पांना फोन केला, मग पप्पा आले. अच्छा. आता तुझ्यासारखे बरेचसे विद्यार्थी शाळेत जातात. हम्म. सायंकाळच्या वेळेस काही स्टेशनरी असेल किंवा काही वस्तू घ्यायला ते गावामध्ये जात असतात. हम्म. तू त्या मित्रांना काय सांगशील? काय संदेश देशील? आपल्याला जर असं पकडलं तर घाबरायचं नाही, हिंमत ठेवायची व त्या घटनेशी लढायचं. नक्कीच. आता ती गोष्ट आपण त्याच्याकडनं सविस्तरपणे जाणून घेतली आहे आणि त्यांनी बाकीच्या विद्यार्थ्यांनाही एक संदेश दिलेला आहे की सायंकाळची वेळ असेल किंवा आपण कुठं स्टेशनरी आणण्यासाठी जात असू, जर अशी काही घटना आपल्या बाबतीत घडत असेल तर घाबरायचं कारण नाही. आपण एक हिंमत ठेवून त्या ठिकाणी त्यांच्याशी आपण कशा पद्धतीने सामना करू शकू, जसं आज त्यांनी केला, उद्या एखाद्या मुलावर असा अपभीती किंवा असा प्रसंग निर्माण होऊ शकतो. बाकीच्या विद्यार्थ्यांनी या संदर्भात घाबरून जाऊ नये. आपण जी घटना घडली त्याची एक दक्षता घ्यावी, इतकंच त्यांनी या ठिकाणून आपल्याला संदेश दिलेला आहे. दादा नमस्कार. नमस्कार. न्यूज मध्ये मी तुमचं प्रथमतः स्वागत करतो. धन्यवाद. तुमचं प्रथमतः नाव सांगा. योगेश व्यंकट पगार. योगेश दादा, आपण जर बघितलं तर काल आपल्या मुलाच्या संदर्भामध्ये जी घटना घडलेली ही हो. अतिशय धक्कादायक प्रसंग आहे. हो. काल ज्यावेळेस ती घटना घडली आणि ज्यावेळेस तुम्हाला ती माहिती मिळाली त्यावेळेस तुमच्या भावना काय होत्या? मला तर समजत नव्हते नक्की काय झालं बुवा असं. मग मी ते UPL वगैरे बघत होतो. तिथून एकदम फास्ट आलो चौकामध्ये आलं तर त्याला बघितलं की त्याला एक ठिकाणी पायाला इथं लागलेलं होतं. त्याला म्हटलं काय झालं? तो म्हणे असं असं झालं. मी स्टेशनरी घेण्यासाठी 3 मुलं आले, ते मला विचारत होते. ते म्हणे चाल म्हणे तो पप्पांकडून जातो. नाही मला स्टेशनरी घ्यायची नाही बैस मध्ये बळजबरी त्याने बसवलं त्यांना. त्याच्यानंतर मग त्याला तिकडे घेऊन गेले पाळ्यांकडे, पुलाकडे. मग त्यांनी त्याला चावा घेतला. अच्छा. चावा घेतल्यानंतर ते रिटर्न आले तर त्यांनी ते शिवप्रसाद मेडिकल त्यांनी उडी मारून दिलेली. बरंचसं आपण आता जर प्रसंग बघितला तर त्या आणि तो गाडी मागे पळण्याचं कारण त्याचा येतो असं होतं की नंबर प्लेट आपल्याला बघावी बा. आणि पप्पा मी पण तिकडे होतो, तो माझ्याकडे पण येण्याचे त्याची हे होतं बस. तुम्ही मगाशी मग कोणाला त्याच्या संदर्भात गावातील ज्येष्ठ मग मी चंदू दादांना कॉल केला होता. मग चंदूने लगेच युवराजला पाठवलं. युवराज पंचायत उघडल्यानंतर सगळे CCTV वगैरे आम्ही चेक केले, ते व्हिडिओ वगैरे घेतले आणि आम्ही सोशल मीडियावर व्हायरल केले. त्या CCTV फुटेज मधून काही ओळखीचा प्रकार वगैरे नाही, ओळखीचं काही कोणी लागत नाही. मग आता तुम्ही पुढची काय नक्की तुमच्या पुढची मग रात्री 1-1:30 वाजता मॅडम वगैरे आलेल्या होत्या, पाटील मॅडम. त्यांनी सांगितलं दुसऱ्या टाइम पाठवतो, पण दुसरे शिरसाट वगैरे आले होते. त्यांनी सगळे व्हिडिओ फुटेज वगैरे घेऊन गेले. त्यांनी लॅपटॉपला चेक केलं, थोडं पिक्चरचा प्रॉब्लेम होत होता. मग त्यांनी परत उद्या येणार आहे. मग आता मी चौकशी करू. त्यांना सांग मला फक्त न्याय मिळाला पाहिजे. आज माझ्या मुलाबद्दल असं झालंय, उद्या कोणाच्या मुलाबद्दल होऊ शकतो. तुम्ही आज पोलीस स्टेशनला गेले? हो. पोलिसांनी उद्या ते इथं येणार हो हो आणि त्या माध्यमातून पुढचं बोल काय आहे. हो. नक्कीच. खरं तर कुठेतरी पायाबंद लागला पाहिजे. निष्पाप मुलं असतात आणि ते आपल्या काही वस्तू असतील, शाळेचे जे काही वस्तू असतील ते घेण्यासाठी दुकानांमध्ये सायंकाळची वेळ असते. आईवडील कामात व्यस्त असतात आणि त्या माध्यमातून मुलगा स्वतः जाऊन घेऊन येईल या पद्धतीने आपण त्यांच्यावरती हे सर्व लादून देत असतो. परंतु जर सायंकाळची वेळ असेल तर आपल्या मुलांना पालकांनी नक्कीच तिथपर्यंत घेऊन जावं. काही वस्तू लागत असेल किंवा त्यांच्यावरती लक्ष द्यावं. काटेकोरपणे त्यांच्यावरती ध्यान ठेवा, जेणेकरून हा प्रसंग पुन्हा उद्भवणार नाही. आणि अशी अनोळखी टोळी जर कुणाला या ठिकाणी आढळून येत असेल तर त्यांनी लवकरच आपल्या गावामधील जे सरपंच असतील किंवा पोलिसांना या संदर्भात माहिती देणंही गरजेचं आहे, जेणेकरून असे प्रसंग पुन्हा उद्भवणार नाहीत. यश9 न्यूजसाठी कॅमेरामन भगवान देवरे समेत मी शरदजी पवार, चिंचवे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.